स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भात आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे, मांडतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे अपडेट आहे हे अपडेट सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाचं आहे. जे काही मी सांगणार आहे ते संपूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, ज्या माध्यमातून तुमचा फायदा होणार आहे. कारण एक चूक तुम्हाला या भरतीतून बाहेर करू शकते. या संदर्भातील मी अपडेट सांगतो आहे. सरासरी ज्यांना मार्क्स आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे, वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहे. 20,000 असेल, 21,000 असेल, 22,000 असेल, 18,000 प्लस असेल, अशा भरती बंपर भरती येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून 2 ते 3 दिवस वेळ आहे. जागा ज्या आहेत त्या अपलोड होण्याकरिता. पुन्हा जागा वाढतील, पुन्हा जागेचा आकडा जो आहे तो वाढेल आणि याचा कट ऑफ जो आहे तो आपला कट ऑफ सुद्धा कमी येण्यासाठी आपल्यासाठी फायद्याचा असणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऍव्हरेजली मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना अजूनही भीती आहे की आमचं यावेळेला होणार की नाही. कारण काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 120 प्लस, कारण 120 ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते सेफ आहेत असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीचा हा कट ऑफ हा वेगवेगळा असेल. त्यातील समांतर आरक्षणाचा वेगवेगळा असेल. मग समांतर आरक्षणातील वेगवेगळे जे काही आरक्षित घटक असतील त्यांचा सुद्धा कट ऑफ वेगळा असेल. महिला वर्गाचा कट ऑफ वेगळा असेल, पेसाचा वेगळा असेल, एसटी नॉन पेसाचा वेगळा असेल. इतर जे काही विद्यार्थी असतील त्यांचा सुद्धा कट ऑफ जो आहे, एक सर्व्हिसमॅन असेल, समांतर आरक्षण असेल किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ वेगवेगळा असेल. माध्यमानुसार मात्र हा कट ऑफ वेगळा असेल, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे की तुमचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ हा सिस्टीमचा भाग आहे, हा तुमचा भावनेचा भाग नाही. आणि याच गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला चुका टाळायच्या आहेत आणि त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही अपडेट जे असेल शिक्षक भरतीच्या संदर्भातलं ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर कायमस्वरूपी अपडेट देतो आहे. प्राधान्य क्रमांकरिता आपण सुद्धा तुम्हाला मदत करणार आहोत, परंतु एकही रुपया न घेता आपलं कर्तव्य समजून तुम्हाला मदत करणार आहोत. आपण जर अजूनही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली जी काही लिंक आहे ग्रुपची, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअपची असेल, जॉईन नसेल झालात तर नक्की त्या ठिकाणी जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, एक समजून घ्यायचं आहे की ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी आपण या सिस्टीम मध्ये फीड केलेल्या आहेत, जे आपण नोंदणी करताना ज्या वेळेला आपण आपला नोंदणी करायची होती विद्यार्थ्यांची, अशी नोंदणी केलेले जे विद्यार्थी आहेत आपले 1,74,000 किंवा 1,78,000, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्वाची बाब आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो भाग आहे हा भाग निर्माण केलेला आहे सिस्टीमने निर्माण करून दिलेला आहे. त्यात ठरवलेल्या गोष्टी आहेत. कोणत्या ठरवलेल्या गोष्टी आहेत? ज्यावरती तुमचा कट ऑफ लागणार आहे. नंबर एक तुमचा काय, तर तुमचा टेटचा स्कोर महत्वाचा आहे, बरोबर आहे. नंबर 2 तुमचे तुमचे टीईटीचे गुण, सीटीटी असेल सीटीटी, टीईटी असेल टीईटी. नंतर तुमचं माध्यम कोणतं आहे हे सर्वात महत्वाचं आहे. तुमचं माध्यम कोणतं आहे? उर्दू माध्यम आहे, कन्नड आहे की तुमचं हिंदी आहे की मराठी आहे, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमचं माध्यम कोणतं आहे. नंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही कोणत्या प्रवर्गातून बिलॉंग करता हे तुम्हाला महत्वाचं आहे. कारण तुमचा जो कट ऑफ आहे तो तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा तो कट ऑफ लागणार आहे. नंतर तुमच्या कॅटेगरी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम तुम्ही कसे दिले आहात, तुमच्या त्या कॅटेगरीनुसार तुमचं प्राधान्यक्रम तुम्ही कसे दिलेले आहेत हे महत्वाचं आहे. प्राधान्यक्रम तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसारच द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बाहेर का जाणार आहे मी म्हणतो आहे, कारण तुम्हाला जर पुणे जिल्हा पाहिजे असेल ना, तुम्हाला जर 99 मार्क्स असेल किंवा 95 मार्क्स असेल तर अजिबात तुमचं त्या ठिकाणी होणार नाही. ओपन कॅटेगरी असतील, एससी कॅटेगरी असेल त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, किंवा एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये मग पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये कट ऑफ जी संख्या आहे किंवा कट ऑफचा जो काही आकडा आहे तो जास्त असणार आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या गावाजवळ मला मिळालं पाहिजे, माझ्या जिल्ह्यामध्ये मला मिळालं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे, हे सिस्टम आहे. त्या सिस्टम मध्ये जे ठरवलेल्या गोष्टी असणार आहेत किंवा आपण टाकलेले जे डेटा आहे त्यानुसारच तुम्हाला तुमची निवड त्या ठिकाणी तुम्हाला शाळा जी आहे ती अलॉट होणार आहे. म्हणून प्राधान्यक्रम देत असताना तुमच्या सर्वाधिक तुमच्या कॅटेगरीच्या जागा जिथं आहे तिथं न देता मिडियम लेवलच्या जागा आपल्या कुठे आहेत त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. कारण सर्वाधिक लेवलच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कोण विचार करेल? ज्याला जास्त गुण आहेत त्याला.
या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता असणं आहे. नंतर तुमचे टेटचे गुण जे आहेत त्या टेटच्या गुणनुसारच या सर्व गोष्टी होणार आहे, हे सुद्धा अत्यंत महत्वाचे. कारण सर्व जो खेळ चाललेला आहे हा टेटच्या गुणांसाठी चाललेला आहे. टेटच्या गुणांवरती तुमची निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने या 5 ते 6 गोष्टी जर आपण बरोबर केल्यात, आपण त्याचा अभ्यास केला तर नक्कीच महत्वाचा आहे. नंतरची एक बाब अशी लक्षात येत आहे की आपल्या कॅटेगरीच्या जागा नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहेत हे सुद्धा जाणून घेणं आपल्याला गरजेचं असणार आहे. नंतर तुमचं एज्युकेशन जर असेल, तुमचं पीएचडी होल्डर एज्युकेशन असेल, तुम्ही एमएससी मॅथ झालेला आहे, फिजिक्स केमिस्ट्री असाल आणि तुम्ही डीएडी झाला, तुम्ही बीएडी झालाय, तर विद्यार्थी मित्रांनो आपण ही चूक करू नका. कोणती चूक करू नका की तुम्ही एमएससी झालाय, तुम्ही बीएससी झालाय, तुम्ही बीएडी झालाय तर डीएडी झालाय, तर वरच्या वर्गाच्या जागा तुम्हाला मोफत मिळू शकतात. कॅटेगरी कोणतीही असेल, महिला भगिनी असतील, भाऊ असतील आपले, त्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या विद्वत्तेनुसार प्रिफरन्स टाका, ज्यानुसार तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही जर पीएचडी होल्डर असाल, नेट सेट असाल, तुम्ही बीएड डीएड झालेले असाल, विद्यार्थी मित्रांनो एमएससी झालेले असाल, तर तुम्ही 11वी 12वीची प्रिफरन्स टाका, 9वी 10वीची प्रिफरन्स टाका, 20 असं करत या, जेणेकरून तुम्हाला वरच्या वर्गाची नोकरी लागेल, तेही विदाऊट इंटरव्ह्यूच्या. याचा विचार करायचा आहे. नाही तर तुमच्या त्या शिक्षणाचा फायदा, तुम्ही जर झेडपीला टाकाल, डीएड जरी झाले असाल तरी तुमचं 1ली ते 5वी साठीच तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुमच्या त्या एमएससीचा फायदा त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे त्या तुमच्या एज्युकेशनचा फायदा वरच्या वर्गाला झाला पाहिजे आणि तुम्हाला चांगल्या त्यात तुमचा वेतन श्रेणी सुद्धा जास्त असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या लेवलची विद्यार्थी सुद्धा शिकवायला मिळणार आहे. त्यामुळे या ज्या चुका आहेत या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. या सर्व गोष्टी समजून घेणं अपेक्षित आहे, कारण जेणेकरून तुम्हाला ही बंपर जी भरती झालेली आहे किंवा होणार आहे यामध्ये 100% आपली निवड झाली पाहिजे. हाच मानस आपल्या सर्वांचा असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचे आहे. हेच अपडेट मी तुमच्यासाठी दिलेलं आहे. यातील तुम्हाला महत्वाच्या गोष्टी कोणत्या वाटत आहेत किंवा तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं मी सांगितलेलं, त्यात अजून काही अपडेट आहे का हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो. हेच अपडेट तुमच्यासाठी होतं. हे अपडेट कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता प्रिफरन्सला मदत करण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी बाब, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या लिंक्स आहेत त्यावरती जॉईन व्हा, ज्या माध्यमातून माझ्याशी तुम्हाला बोलता येईल. धन्यवाद.